नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला येणारे असे आपण 1000 प्रश्न पाहत आहोत. त्यातील भाग क्रमांक 17 आज आपण पाहणार आहोत. याआधी भाग क्रमांक 1 व भाग क्रमांक 16 महाभरती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही नक्कीच पहा, कारण की तुम्हाला पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती आणि महाराष्ट्रातील सरळ सेवा भरत्यांमध्ये यातील प्रश्न काही नक्कीच व हमखास विचारतील. त्याकरिता महाभरती गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आज पाहूयात भाग क्रमांक 17 कोणकोणते प्रश्न आले आहेत ते. रिव्हॉल्व्हरचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? कोल्ट यांनी. वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्याचे कोणते उपकरण वापरतात? हायड्रोमीटर. प्रयोगशाळेत ऑक्सिजन तयार करणारा कोणता उत्प्रेरक म्हणून वापरतात? मॅग्नीज डायऑक्साईड. जलकाच म्हणून कोणास संबोधले जाते? सोडियम सिलिकेट. सरपटणाऱ्या खोड्यांचे उदाहरण कोणते? काकडी. या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहे? नाशिक. गोवा या राज्याची राजधानी कोणती? पणजी. भारतातील 12माही नद्यांचा उगम मुख्यत्वे कोणत्या पर्वतात होतो? हिमालय या पर्वतात. सुप्रसिद्ध विवेकानंद स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? केप कामोरिन. जगप्रसिद्ध सूर्यमंदिर कोणत्या ठिकाणी आहे? कोणार्क. येथे माळढोक या दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांसाठी अभयारण्य आहे? नानच या ठिकाणी. कोकण व पठार असे स्वाभाविक विभाग कशामुळे पडलेले आहेत? सह्याद्री पर्वतामुळे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई. पश्चिम घाटाची निर्मिती कशामुळे झाली? प्रस्तरभंगामुळे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? आंबोली. समुद्र किनाऱ्यावर बांधलेला किल्ला कोणता? सिंधुदुर्ग व जंजिरा. लिंगाणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पाणी मिळते? पुणे. मुळशी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. पहिली प्राथमिक शाळा कोठे सुरू करण्यात आली? पुणे या ठिकाणी. कापोली हे कोणत्या प्रकारचे विद्युत केंद्र आहे? जलविद्युत. मकरंदगड हे पर्वत शिखर कोणत्या पर्वतावर आहे? सातारा. पुणे जिल्ह्यातील सिंगी या पर्वताची उंची किती? 1293 मीटर. धुळे जिल्ह्यात कोणाचे अभयारण्य आढळते? अनेर हे अभयारण्य आढळते. पाल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा प्रवेश करणारी नदी जळगाव जिल्ह्यातून जाते, ती कोणती? तापी. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक. तुंबडी हा लोकनाट्य प्रकार कोणत्या भागात प्रिय आहे? विदर्भ. सर्वात विरळ लोकवस्तीचा जिल्हा कोणता? गडचिरोली. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी. कोणते भूरूप दक्षिण कोकणाचे विशिष्ट आहे? सडा. कोल्हापूरच्या उत्तर सीमेवरून वाहणारी नदी कोणती? वारणा. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रपैकी किती महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? जवळजवळ 3,07,713 चौरस किलोमीटरपर्यंत. पंचगंगा नदीच्या काठावर असलेले शहर कोणते? कोल्हापूर. ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर हे धरण कोणत्या नदीवरती बांधलेले आहे? वैतरणा. परळी योजना ज्योतिर्लिंग क्षेत्र हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड. भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या घटनेवर आधारलेली आहे? इंग्लंड. चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली. वर्धा व वेनगंगा या नदींचा संगम कोणत्या नदीची उपनदी प्रवाहित होते? प्राणिता. कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्याचा वध कोणत्या क्रांतिकारकाने केला? मदनलाल धिंगरा. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 2 ऑक्टोबर 1869. कांचनगंगा हे शिखर कोणत्या पर्वतावर आहे? हिमालय. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता? चीन. हायड्रोजन बॉम्बचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? एडवर्ड टेलर. ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक किती? 8. माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते? 37 अंश सेल्सिअस. कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 17? नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि महाभरती गुरु यूट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या काही सूचना किंवा त्रुटी
किंवा अजून यापुढेही काही कोणती सिरीज यायला हवी ते कमेंट्स करून नक्कीच सांगा. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 18मध्ये. तोपर्यंत तुम्ही महाभारती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच शेअर करा आणि या सिरीजचे भाग क्रमांक 1 ते 17 ते नक्कीच तुम्ही पहा. आता आपण भेटूयात भाग क्रमांक 18मध्ये. तोपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रांनो.